चला मंडळी, आज करूया पडवळाची ज्वारीचं पीठ पेरून भाजी। भाजीसाठी इथं मी 1/2 किलो पडवळ स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहेत। कशी कट करायचे ते मी तुम्हाला दाखवते। पडवळाच्या सिलेंडरचे हे असे 2 भाग करून मध्ये ज्या काही बिया असतील त्या काढून टाकूया आणि मग पडवळाच्या या अशा पातळ काचऱ्या करून घेऊया। काचऱ्या पातळ केल्या की त्या शिजायला फार वेळ लागत नाही आणि आपल्या सगळ्या काचऱ्या करून झालेल्या आहेत। सोबतच इथं मी 2 मोठ्या कांद्यांच्या सुद्धा अशा उभ्या पातळ काचऱ्या करून घेतलेल्या आहेत। भाजीसाठी मी जाड बुडाच्या बिडाच्या कढईत 2 चमचे तेल गरम करून घेतलंय आणि त्यात मोहरी, जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून घेतलेली आहे। यातच 10-12 कढीपत्त्याची पानं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात चांगल्या ठेचून घालायच्या आहेत। 1 मिनिटभर हे सगळं परतून घेऊया, म्हणजे लसणीच्या पाकळ्या पण खमंग लालसर होतील। यानंतर फोडणीत कांद्याचे काप घालून मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। कांदा फार लालसर किंवा काळपट परतायचा नाहीये, नुसता कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा घातल्यावर अर्धा चमचा हळद सुद्धा घालायची आहे। ॲक्च्युली हळद फोडणीतच घालतात, पण बऱ्याच वेळा फोडणीत ती करपली की भाजी सुद्धा कडसर लागते, म्हणूनच मी फोडणीत हळद न घालता कांद्यावर घातलेली आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आता यात पडवळाच्या काचऱ्या घालून त्या सुद्धा मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत। या दिवसात येणारी पडवळ ही छान कोवळी आणि रसरशीत असतात आणि चवीला पण मस्त लागतात। आता यात तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला, चवीनुसार 1 ते 1.5 चमचा मीठ आणि आंबटपणासाठी 1 कोकम घातलेलं आहे। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा रोजचा साठवणीचा जो मसाला असतो तो घातलात तरी चालेल किंवा गरम मसाला घातलात तरीही चालेल आणि कोकमाऐवजी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस आंबटपणासाठी घातलात तरीही चालेल। सगळं छान मिक्स करून घेऊया। आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजीला एक वाफ काढून घेऊया। 3 ते 4 मिनिटातच भाजीला दणदणीत वाफ येईल। भाजी पुन्हा एकदा खालीवर सारखी करून घेऊया। हे पहा, भाजी छान शिजलेली सुद्धा आहे। या स्टेजला आपण भाजीत ज्वारीचं पीठ घालणार आहोत। पीठ एकदम भस्कन घालायचं नाहीये, चमचा करत घालायचं आहे। इथं मी हा 1 टेबलस्पून सारखा मोठा चमचा घेतलेला आहे। या चमच्याने सुरुवातीला मी 4 चमचे पीठ भाजीत घातलंय। हलक्या हाताने भाजी सोबत मिक्स करून घेऊया। पिठाचं ठोस असं काही प्रमाण नाही, भाजीला जेवढं पाणी सुटेल तेवढं पीठ यात मावतं, पण जनरली 3 ते 4 चमचे पीठ यात सहज बसतं। मी घातलेलं 4 चमचे पीठ अगदी परफेक्ट झालंय। यापेक्षा जास्त पीठ घातलं तर भाजी खूप कोरडी होईल। यानंतर आपण यावर पाण्याचा हबका मारणार आहोत। साधारणपणे 2 चमचे पाण्याचा अशा पद्धतीने सगळीकडे हबका मारून घ्या, म्हणजे भाजी छान मऊसूत होईल। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर भाजीला 2 ते 3 मिनिटांची एक वाफ द्यायची आहे। 3 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। भाजीला छान मंद वाफ आलेली आहे। भाजी पुन्हा एकवार खालीवर करून घेऊया। ज्वारीचं पीठ सुद्धा वाफेवर छान शिजलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यात घालणार आहोत अर्धा टीस्पून ओवा। ओवा हातावर चांगला चुरून घालायचा आहे, म्हणजे त्याचे फ्लेवर्स छान रिलीज होतात। आणि 2 मोठे चमचे भरून तेल, बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि आपली ज्वारीचं पीठ घालून केलेली खमंग अशी पडवळाची भाजी सर्व्ह करायला तयार आहे। ही भाजी चवीला खूपच छान लागते। ज्यांना पडवळाची भाजी आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने भाजी करून खाऊ घाला, ते सुद्धा या भाजी बरोबर 2 पोळ्या जास्तीच्याच खातील। टिफिन साठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। आज आपण करणार आहोत काजू आणि तोंडल्याची मंगलोरियन स्टाईल सुकी भाजी। ही भाजी अगदी कमी साहित्यात झटपट होते आणि अतिशय रुचकर लागते। चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती। आज आपण ही भाजी 4 ते 5 जणांसाठी करणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो तोंडली घेतलेली आहेत। तोंडली स्वच्छ धुवून पुसून त्याची देठं काढून अशा पद्धतीने उभ्या आकारात चिरून घेतलेली आहेत। प्रेशर कुकर मध्ये अगदी झटपट 10 मिनिटाच्या आत ही भाजी कशी करायची ते आपण बघूया। कुकर मध्ये मंद आचेवर 2 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे। गरम तेलात 1 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून जिरं तडतडू द्यायचं आहे। यानंतर यात घालायची आहे 1 टेबलस्पून उडदाची डाळ। डाळ मी रुमालावर चांगली पुसून घेतलेली आहे। सोनेरी रंग
रंगावर डाळ परतून घेतली की भाजीत अतिशय खमंग लागते। पाव टीस्पून हिंग आणि अर्धा टीस्पून हळद घालायची आहे। फोडणीत किंचित परतून घेऊया। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 7 ते 8 मिरच्या मध्ये स्लिट करून घालायच्या आहेत। लाल मिरची पावडर न घालता ओल्या हिरव्या मिरचीच्या फोडणीवर ही भाजी फार सुरेख लागते। 1 मिनिटभर परतून घेऊया। आता यात घालायचे आहेत 100 ग्रॅम काजू। ट्रेडिशनली या भाजीत ओला काजूगर घातला जातो, पण तो सीझनल असतो, नेहमी मिळत नाही। आपल्या रेग्युलर वापरातला काजू घालून सुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट लागते। काजूंवर हलके सोनेरी डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। 1 मोठा चमचा भरून आल्याचा कीस घालायचा आहे। चिरून ठेवलेली तोंडली घालून सगळं पुन्हा एकदा फोडणीत 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ आणि अगदी 4 चमचे पाणी घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। 3 ते 4 चमचे पाणी घातलं तर त्याच्या वाफेत एक शिटी होऊन तोंडली छान शिजतात, पण पचपचित होत नाहीत। यापेक्षा जास्त पाणी मात्र घालू नका, नाहीतर भाजी मेणचट शिजते आणि तिची चव बिघडते। झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिटी करायची आहे। 1 शिट्टी होऊन कुकरचं प्रेशर निवलेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। हे पहा, भाजी मेणचट न होता छान मोकळी शिजलेली आहे। कुकर पुन्हा एकदा मंद आचेवर गॅसवर ठेवलेला आहे। आता यात घालायचा आहे 1 टीस्पून सांबार मसाला। मसाला कोणत्याही ब्रँडचा वापरलात तरीही चालेल। 1 वाटी भरून ओल्या नारळाचा चव आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घालायचा आहे। सगळं मिक्स करून घेऊया। सणासुदीच्या नैवेद्याच्या स्वयंपाकात कांदा लसूण विरहित सुकी भाजी काय करावी हा प्रश्न पडला तर ही भाजी नक्की करून पहा। अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट होणारी अत्यंत रुचकर आणि शाही चव असलेली ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे। मुलांच्या आणि मोठ्यांच्या टिफिनसाठी सुद्धा उत्तम आहे। हे पहा, भाजी किती छान शिजलेली आहे, पण मेणचट झालेली नाही। गरमागरम भाजी पोळी, पुरी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा। आज आपण करणार आहोत कच्च्या वाटणातली चमचमीत लाल चवळीची उसळ। चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती। सगळ्यात आधी आपण कच्चं वाटण कसं करायचं ते बघूया। त्यासाठी इथे मी 1 मोठी वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। वजनाने हा पाव किलो आहे। याशिवाय 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंच आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून साल काढून बारीक काप करून घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी अजिबात न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि हे आहे आपलं आलं लसूण खोबऱ्याचं कच्चं वाटण। हे वाटण घालून आपण कुठल्याही उसळी, रसेदार भाज्या, वाटण लावलेली आमटी किंवा अगदी वाटण घातलेली मसाला खिचडी सुद्धा करू शकतो। अशा पद्धतीने काचेच्या हवाबंद बरणीत हे वाटण भरून फ्रीज मध्ये ठेवलं तर अगदी महिनाभर उत्तम टिकतं। आता बघूया हे वाटण लावून लाल चवळीची उसळ कशी करायची। 1 वाटी भरून लाल चवळी मी रात्रभर पाण्यात भिजत घातली होती आणि सकाळी उपसून ती अशा पद्धतीने चाळणीवर घातली। दिवसभर चाळणीत निथळत ठेवल्यानंतर त्याला हलकेच मोड आलेले आहेत। आता ही चवळी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मंद गॅसवर मी प्रेशर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यात अगदी चमचाभर तेल आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। यातच चवळी घालून मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायची आहे। कुठलाही कडधान्य कुकरमध्ये वाफवत असाल तर त्याआधी अशा पद्धतीने थोड्याशा तेल आणि हळदीवर परतून घेतलं तर त्याचा उग्रपणा कमी होतो। 1 टीस्पून मीठ घालून मिक्स करून घेऊया। आपण 1 वाटी भरून चवळी भिजत घातली होती, ती फुलून 2 वाट्या झालेली आहे। चवळी शिजवण्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घालणार आहे। वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मी सगळं वाटण निथळून घेतलेलं आहे। सगळं मिक्स करून घेऊया आणि प्रेशर पॅनला झाकण लावून मध्यम आचेवर 1 ते 2 शिट्ट्या करून घेऊया। 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर निवलेला आहे आणि प्रेशर रिलीज झालेला आहे। आपण झाकण उघडून बघूया। चवळीला छान वाफ आलेली आहे। चवळी शिजलेली आहे, पण त्याचं मेण झालेलं नाहीये। हे पहा। आता आपण उसळ फोडणीला घालूया। त्यासाठी जाडबुडाच्या कढईत मी 2 ते 3 चमचे तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलेलं आहे आणि गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळदीची खमंग फोडणी करून घ्यायची आहे। फोडणीतच 10-12 कढीपत्त्याची पानं सुद्धा घातलेली आहेत। आता 1 मोठा कांदा बारीक चिरून फोडणीत घालायचा आहे आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। फोडणीतच थोडी कोथिंबीर घालायची आहे। हे आहे आपण तयार करून ठेवलेलं कच्चं वाटण। 1 ते 2 मोठे चमचे भरून हे वाटण घालायचं आहे। मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घेऊया। आता यात घालायची आहे 1 ते 2 टीस्पून लाल मिरची पावडर। मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार ऍडजस्ट
ॲडजस्ट करा। 1 टीस्पून कांदा लसूण मसाला आणि अर्धा टीस्पून धणा पावडर घालायची आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मसाले करपू नयेत म्हणून 4 चमचे पाणी घालायचं आहे। मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घेऊया। आता मी यात एक बटाटा स्वच्छ धुवून सालं न काढता मध्यम आकाराच्या फोडी करून घालणार आहे। आमच्याकडे वाटणातल्या रस्सा उसळीत बटाटा घातलेला सगळ्यांना खूप आवडतो म्हणून मी घातलाय। तुमच्याकडे बटाटा आवडत नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव बटाटा खात नसाल तर स्किप केलात तरीही चालेल। मसाल्यासोबत बटाटा मस्त परतून घेतलेला आहे। हे चवळी शिजवलेलं पाणी मी कुकरमधून निथळून घेतलेलं आहे आणि बटाट्यात घालणार आहे। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर बटाट्यांना 5 मिनिटं वाफ काढायची आहे। 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि बटाटे सुद्धा मस्त शिजलेले आहेत। आता यात शिजवलेली चवळी घालून मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर छान परतून घ्यायची आहे। 1 टीस्पून मीठ घालायचं आहे। लक्षात असू द्या आपण कुकरमध्ये चवळी शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेतच आता पुन्हा मीठ घालायचं आहे। सगळ्यात शेवटी घालायचं आहे गरम पाणी। तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा असेल त्यानुसार पाणी ॲडजस्ट करा। मी ही उसळ रात्रीच्या जेवणात भाकरी आणि भाताबरोबर खायला केलेली आहे, त्यामुळे रस्सा थोडा जास्त ठेवणार आहे म्हणून मी ग्लासभर गरम पाणी घातलेलं आहे। जेव्हा ही उसळ टिफिनसाठी करते तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी ठेवते। गरमागरम उसळ सर्व्ह करायला तयार आहे। वरून मस्त हिरवी कोथिंबीर घातलेली आहे, त्याने सुद्धा चव खूप छान येते। एरवी मी यात फोडणीत 1 टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घालते, पण सध्या टोमॅटो खूप महाग असल्यामुळे मी आज उसळीतून तो वगळलेला आहे। आज आपण करणार आहोत वांग्याची अतिशय चविष्ट आणि चमचमीत भाजी, ज्याला आमच्याकडे मसाला वांगी म्हणतात। मसाला वांगी अगदी कमी कष्टात आणि अवघ्या 8 ते 10 मिनिटात तयार होतात, कारण आपण करणार आहोत कुकरमध्ये। आणि कुकरमध्ये केल्यानंतरही वांग्याच्या फोडींचा मेळचट खिमा न होता फोडी छान अखंड राहतात। याचा मसाला तर बघा किती भारी दिसतोय। चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती। मसाला वांगी करण्यासाठी मी इथं अर्धा किलो वांगी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत। वांगी घेताना शक्यतो ही अशी हिरव्या देठाची निवडून घ्या, कारण ही अशी वांगी मस्त ताजी असतात। भाजी फोडणीला घालण्याआधी आपण एक झटपट वाटण तयार करून घेऊया। वाटणासाठी इथं मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत। तुम्ही खोबरं खिसून घेतलं तरीही चालेल। आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं आहे। वांग्याचं देठ आणि साल काढून त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत। यात एखादा बटाटा सुद्धा असे उभे काप करून घातला तरीही चालेल। वांग्याच्या फोडी चिरल्यानंतर पाण्यात घालायच्या आहेत, म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत। भाजी फोडणीला घालण्यासाठी इथं मी प्रेशर पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। या भाजीला तेल थोडंसं जास्तीचं असलं की मस्त चविष्ट लागते, पण तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर तेल थोडंसं कमी घातलं तरीही चालेल। गरम तेलात मोहरी, जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्यायची आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। फोडणीत कांदे 2 मिनिटं परतून घेऊया। गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे। कांदा छान गुलबट झालेला आहे। यापेक्षा जास्त ब्राऊन करू नका, नाहीतर भाजीत तो करपट लागेल। यानंतर तयार करून ठेवलेलं सुकं वाटण घालून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। मसाला वांगी करताना त्यात सुक्या खोबऱ्याचाच वापर करा। ओल्या खोबऱ्याने तितकीशी छान चव येत नाही। म्हणजे कसं असतं ना, काही भाज्यांमध्ये ओल्या खोबऱ्याचं वाटण छान लागतं, तर काही भाज्यांमध्ये सुक्या खोबऱ्याने उत्तम चव येते। आता वांग्याचे काप पाण्यातून निथळून काढून प्रेशर पॅनमध्ये घालूया आणि 1 मिनिटभर मध्यम आचेवर कांदा खोबऱ्यासोबत परतून घेऊया। आता यात सुके मसाले घालून घेऊया। सुरुवातीला घातलेली आहे 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा जो रोजचा साठवणीतला मसाला असेल तो घातलात तरीही चालेल। पाव टीस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि हे सगळे मसाले वांग्यावर कोट होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। मसाले घालण्याआधी गॅसची फ्लेम मंद करा, नाहीतर सगळे मसाले जळून जातील। हे आहे खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं भरड कूट। मी इथं 5 मोठे चमचे भरून शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। मिक्स करून घेऊया। सगळ्यात शेवटी घालायचं आहे पाणी। मी अर्ध भांड पाणी घातलेलं आहे, कारण मला फार जास्त रस्सेदार ग्रेव्हीवाली भाजी करायची नाहीये। थपथपीत मसालेदार भाजी हवी आहे। हलक्या हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता प्रेशर पॅनचं झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी काढूया। वांगी पटकन शिजतात, त्यामुळे 1 शिट्टी अगदी पुरेशी आहे।
शिट्टी होऊन 5 मिनिटात कुकरचं प्रेशर निवलेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। मसालेदार, चमचमीत आणि अतिशय भन्नाट चवीची वांग्याची भाजी तयार आहे। गरमागरम भाजी पोळी, पुरी, भाकरी बरोबर फारच छान लागते, पण थंड झाल्यावरही तितकीच रुचकर लागते। माझी मुलं तर याचा मसाला नुसता बोटांनी चाटून खातात। टिफिनसाठी, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी एकदा ही भाजी नक्की करून बघा। चला मंडळी, आज करूया झटपट छोले मसाला। त्यासाठी इथं मी 1 कपभर काबुली चणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घातले होते। सकाळी त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून फुललेले हे काबुली चणे प्रेशर पॅन मध्ये घेतलेले आहेत आणि त्यात चणे बुडून वर अर्धा इंच राहील एवढं ताजं पाणी घातलेलं आहे। आता यात घालूया 3 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची आणि 2 तमालपत्र। यानंतर आपण यात घालणार आहोत 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या। टोमॅटोचा देठ काढून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। कांद्याचे सुद्धा मधोमध 2 भाग करून अशा पद्धतीने त्याचं देठ काढून घ्यायचं आहे। बरेच जण भाजीसाठी असो, भजीसाठी किंवा डाळीसाठी कांदा कापताना या देठासह कापतात, पण हा जाडसर देठ चवीला अजिबात चांगला लागत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तो कायम काढून टाका। कांद्याच्या उभ्या ओबडधोबड स्लाइस केलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या सुद्धा स्लिट करून घेतलेल्या आहेत। 1 टीस्पून मीठ घालून मिक्स करून घेऊया। कापून ठेवलेला कांदा, टोमॅटो आणि मिरची सुद्धा घालूया आणि प्रेशर पॅनचं झाकण लावून मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 6 शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। टोमॅटोची निघून आलेली सालं आणि खडे गरम मसाले यातून आपण काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपल्या दातात येणार नाहीत। आमच्याकडे कोणालाही खडे मसाले दातात आलेले अजिबात आवडत नाहीत। चणे मस्त बटरी सॉफ्ट शिजलेले आहेत। 8 ते 10 तास भिजवल्यानंतर मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या काढल्या की चणे असे सुरेख शिजतात आणि चणे शिजण्यासाठी सोडा घालायची गरज पडत नाही। आता यातच घालूया 1 मोठा चमचा भरून धणेपूड, 1 चमचा तिखटाची लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। काश्मीरी मिरची पूड घातली की छोल्यांना सुरेख लालबुंद रंग येतो। अर्धा चमचा हळद आणि पाव भांड पाणी घालून सगळं एकजीव करून घेऊया। मिक्स करताना चमच्याच्या मागच्या बाजूने यातले थोडेसे छोले मॅश करायचे आहेत, म्हणजे छोले मसाल्याला छान दाटसरपणा येईल। आता हे छोले पुन्हा एकदा गॅसवर उकळायला ठेवूया। 1 उकळी आल्यानंतर याचा रंग बघा किती सुरेख खुलून आलेला आहे। आता यात घालूया 1 मोठा चमचा भरून आल्याचा कीस, 1 चमचा भरून छोले मसाला। छोले मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरीही चालेल। अर्धा चमचा अनारदाणा। अनारदाणा घातला की छोल्याला छान टँगी टेस्ट येते। अनारदाणा नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर घाला आणि 1 चमचा भरून कसुरी मेथी। कुठल्याही पंजाबी भाजीत कसुरी मेथी इज अ मस्ट। सगळं मिक्स करून घेऊया आणि ही आहे आपल्या छोले मसाल्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी। यापेक्षा पातळ छोले तुम्हाला हवे असतील तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवा आणि यापेक्षा थोडे अजून घट्ट हवे असतील तर जरा आटवून घ्या। इथे मंद आचेवर छोले शिजतायत, तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवर आपण खमंग चुरचुरीत फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी गरम कढल्यात मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। यात घालूया 1 टीस्पून जिरं आणि जिरं चांगलं लाल झालं की त्यात घालूया अर्धा टीस्पून हिंग आणि मग 2 हिरव्या कंच मिरच्या चांगल्या फ्राय करून हीच खमंग फोडणी छोल्यांवर ओतूया। फोडणी घातल्यावर लगेचच झाकण झाकून ही फोडणी आतमध्ये 5 मिनिटं मुरू द्यायची आहे आणि गरमागरम चमचमीत छोले मसाला सर्व्ह करायला तयार आहे। वजनात म्हणाल तर मी पाव किलो छोले घेतले होते आणि हा छोले मसाला 5 ते 6 जणांना सहज पुरेल। छोले मसाला जनरली भटुऱ्यांबरोबर खातात, पण तुम्ही पोळी, पुरी, फुलका, नान कशाबरोबरही सर्व्ह करू शकता। आणि बलून सारख्या टम्म फुगणाऱ्या मऊ लुसलुशीत भटुऱ्यांची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, मी लवकरच शेअर करेन। चला मंडळी, आज करूया फ्लॉवरची चमचमीत भुर्जी। आज आपण 4 जणांना पुरेल एवढी भुर्जी करणार आहोत। त्यासाठी इथं मी 400 ग्रॅम फ्लॉवरचा एक गड्डा घेऊन त्याचा मागचा सगळा भाग काढून टाकून त्याचे हे असे मोठे मोठे तुरे खुडून घेतलेले आहेत।
हे तुरे पाण्यातून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर इथं हे मिठाचं पाणी केलेलं आहे त्या पाण्यात 15 मिनिटं बुडवून ठेवायचे आहेत। मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे आतल्या बाजूला काही बारीक अळ्या किडे असतील तर ते निघून जातात। फ्लॉवर भिजतोय तोपर्यंत आपण 1.5 इंच आल्याचा तुकडा आणि 12 ते 15 लसणाच्या पाकळ्यांचं पाणी न घालता दरदरीत वाटण करून घेतलंय। 15 मिनिटांनंतर फ्लॉवरचे तुरे मिठाच्या पाण्यातून निथळून काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि ते कॉटनच्या कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर पाणी न घालता त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे। आपल्याला हा असा मोकळा दरदरीत चुरा हवा आहे, फ्लॉवरची पेस्ट करायची नाही। तयार चुरा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। फ्लॉवरचे तुरे जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये चुरा करून घेतलेला आहे। चला आता याची चमचमीत भुर्जी कशी करायची ते बघूया। भुर्जीसाठी इथं मी जाड बुडाच्या कढईत 3 मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलात 1 टीस्पून जिरं घालून चांगलं लाल करून घ्यायचं आहे। जिरं चांगलं लालसर झालं की त्यात 1-2 तमालपत्राची पानं घालून मिक्स करून घेऊया आणि मग या खमंग फोडणीत 2 मोठे कांदे चांगले बारीक चिरून 3 ते 4 मिनिटं किंवा त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहेत। कांदा लवकर फ्राय व्हावा म्हणून त्यात 1 टीस्पून मीठ आणि त्याला खमंगपणा येण्यासाठी अर्धा टीस्पून हळद घालून सगळं पुन्हा एकदा छान परतून घेऊया। भुर्जी चांगली चटकदार होण्यासाठी इथं मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि आपण तयार करून ठेवलेलं आलं लसणाचं वाटण घालून हे सुद्धा 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। आता यात 1 मोठा चमचा भरून बेसन घालून मंद आचेवर 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। बेसन घातलं की भुर्जीला मस्त टेक्स्चर येतं। 1 चमचा तिखटाची लाल मिरची पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून सगळं मिक्स करून घेऊया। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। काश्मीरी लाल मिरची पावडरीने भुर्जीला रंग अफलातून येतो। मसाले आणि बेसन जळू नये करपू नये म्हणून यात 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे। मिक्सर मधून आपण फ्लॉवर बारीक करून घेतला होता त्यातूनच मी पाणी खंगाळून घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर सुद्धा मिश्रण 2 मिनिटं मंद आचेवर चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर त्यात 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि आता तो मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया। आता यात फ्लॉवरचा चुरा घालून सगळ्या मसाल्यासोबत तो सुद्धा एकजीव करून घ्यायचा आहे। बऱ्याच जणांना फ्लॉवरच्या उग्र वासामुळे चवीमुळे फ्लॉवरची भाजी आवडत नाही, पण एकदा अशा पद्धतीने फ्लॉवरची भुर्जी करून बघा। या भुर्जीला उग्र चव किंवा उग्र वास अजिबात नसतो। उलट इतकी हवीशी आणि चटकदार चव असते की तुमच्या घरातले या भुर्जी बरोबर 2 ऐवजी 4 पोळ्या नक्कीच खातील। फ्लॉवरचा चुरा मसाल्याबरोबर छान एकजीव झाल्यानंतर आपण यात 1 टीस्पून पावभाजी मसाला, 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून कसुरी मेथी घातलेली आहे आणि यात अर्धा ग्लास पाणी घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। यात आपण कांदा फ्राय करताना आणि आता सगळ्या भुर्जीचं मिळून असं 2 वेळा मीठ घातलेलं आहे हे लक्षात असू द्या। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटांची एक वाफ काढायची आहे। 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि आपण झाकण काढलेलं आहे। फ्लॉवर किती छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता। सगळ्यात शेवटी 1 टीस्पून लिंबाचा रस आणि भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेऊया। आमच्याकडे ही अशी किंचित कमी ओलसर सुक्या झुणक्यासारखी भुर्जी सगळ्यांना खूप आवडते, पण तुमच्या घरी सगळ्यांना जर किंचित लिक्विडी ओलसर भुर्जी आवडणार असेल तर या स्टेजला थोडंसं पाणी घाला आणि झाकण न ठेवता मध्यम आचेवर एक वाफ काढा। गरमागरम भुर्जी पोळी, पुरी, फुलका, पराठा, नान किंवा अगदी ब्रेड बरोबर सुद्धा खूप छान लागते। वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून आणि टिफिनसाठी सुद्धा अगदी बेस्ट ऑप्शन आहे। वेगळ्या चवीची, वेगळ्या ढंगाची म्हणून ही भाजी एकदा तरी नक्की करून बघा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।